आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता के वास। मैं मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग। आज 5 अगस्त 2024 को परभणी शहर के बस स्टैंड पर अखिल भारतीय शिव स्वराज सेना महाराष्ट्र राज्य रास्ता रोको आंदोलन शिल्पा ताई कदम, इन्होंने केक काटकर गड्ढों में किया निषेध और यहाँ की प्रशासन को क्या कहा आप खुद हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कमेंट शेयर करना ना भूलें, ताकि हम इसी तरह से जनता के हित के मुद्दे उठा सके और प्रशासन तक आपकी आवाज़ हम पहुंचा सके। हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, ये हमारी आपसे गुजारिश है। और अगर आपको हमारी रिपोर्ट अच्छी लगी हो तो कमेंट कर ज़रूर बताएं। देखिए हमारे चॅनल के माध्यम से पूरी रिपोर्ट। धन्यवाद। जागी खड्डे पडलेले आहेत, सगळ्या ठिकाणी मी सर्वे केला काल। अक्षरशः ऑटोवाले पण खूप वैतागलेत, इथले जे वाहतूकवाले आहेत त्यांना त्रास, गाडीवर येणारे जाणे बाईकवाल्यांना त्रास, शाळेत येणारे जाणे मुलं त्यांना सायकलवर चालणाऱ्यांना त्रास, जे इमर्जन्सी पेशंट आहेत, डिलिव्हरी वॉर्डमध्ये जाणाऱ्या लेडीज आहेत यांना त्रास होतो। हे प्रतिनिधीला का नाही दिसत? का ते आवाज उचलत नाही? जे केंद्र सरकारकडून फंड येतो ते कुठे जातो, कुठे लावतात? हे आज MIDC बंद आहेत। आपल्या परभणीतले 40% लोक मुंबई पुण्याला शिफ्ट झालेत का? हे सगळ्यात बेरोजगार जिल्हा झालाय सगळ्यात। आणि रस्त्याचे काम तर तुम्ही बोलाल ना, सगळ्या ठिकाणी खूप खड्डे झालेले आहेत। मी स्वतः जाऊन आले, स्वतः सर्वे केला ना, म्हणून मी हा आवाज उचलला। माझ्या संघटनेकडून मी इथे शांत नाही बसणार, मी आमरण उपोषणाला बसणार। यांनी जर परत रस्त्याचे प्रश्न मार्गी नाही लावले ना, 1 तारखेला मी आमरण उपोषणाला बसणार। खाली मुटके वरी पाय, खाली मुटके वरी पाय। कडून मी 1 तारखेला असणार देते। हा ढोंगी पाखंडी प्रतिनिधीचा करायचं काय? ढोंगी पाखंडी प्रतिनिधीचा करायचं काय? तरी हॉस्पिटल जवळ
जे की डिलिव्हरी वार्ड आहेत त्या डिलिव्हरी वार्ड कडे जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरून याच्यापेक्षाही मोठाले खड्डे आहेत तिकडे. लवकरात लवकर ह्या खड्ड्यांची दखल घेण्यात यावी, नाहीतर मी इथे थांबणारी मुलगी नाही. मी आंदोलन करत राहील, मी लढत राहील. या लोकप्रतिनिधीचं करायचं काय? लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधीचं करायचं काय? माझ्या मते लवकर दखल घेण्यात यावी, नाहीतर मी 1 तारखेला आमरण उपोषणाला बसणार हे इशारा देते. लोकप्रतिनिधीचं करायचं काय? लोकप्रतिनिधीचं करायचं काय? आज जर या खड्ड्यामध्ये कुणी पडून जर जखमी झालं किंवा दुर्दैवी मृत्यू झाला तर हे प्रतिनिधी येणार आहेत का? घरात काम करणारा सदस्य गेला ना तर घराची अख्ख्या पूर्ण परिवाराची वाट लागती. तेव्हा हे फक्त सांत्वन द्यायला जातात ना की त्यांना जगवायला जातात. 2 लाख रुपये देऊन काय त्यांचं आयुष्याला ते 2 लाख रुपये पुरणार नाहीत. लवकरात लवकर या खड्ड्यांची दखल घेण्यात यावी. मी कुणावर टीका करत नाही. मी सामाजिक काम करते आणि ह्या रस्त्याची दखल लवकरात घेण्यात यावी, नाहीतर मी आमरण उपोषणाला बसणार. 1 तारखेला हे इशारा देत आहे. लवकरात लवकर दखल द्या. कारण आणि तो डिलिव्हरी वार्ड सर्वात माझा दुसरा एक मुद्दा आहे की सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जे त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल टाकले डॉक्टरांनी ते बंद करण्यात यावे. अक्षरशः डिलिव्हरी होताना लेडीजचा मृत्यू, बाळांचा मृत्यू होत आहे. थोडस ह्या प्रतिनिधीने लक्ष द्यायला पाहिजे.